त्यांनी प्रत्येकाने जाता जाता जे काही उचलून घेऊन जाता येईल उचलून घेऊन जायचं विषय समजला। आणि काही असे तळ्यात मळ्यातले जे आहेत त्यांनी जागा ठरवून घेतो कुठल्या लाईन कुठे राहणार आहे। आता जायचं तर जायचं, सगळ्यांनी जायचं। आता एक महत्वाचा विषय, माझा आवाज येतोय का? बिबट्याची पिल्ल वगैरे असली तर तिथं जागेवर थांबायचं, युटर्न मारायचा। लक्षात आलं का? हॅलो, कारण पिल्ल असली की आई जी असते ती एकच मिनिट सर, परत करतो। मग ती बघणार नाही तुमच्या हातात काठी आहे का अजून काय। प्रत्येकाच्या हातात पोलिसांच्या लाठी आहे। आतमध्ये इतर लोक जे जाणार त्यांनी प्रत्येकाने जाता जाता जे काही उचलून घेऊन जाता येईल उचलून घेऊन जायचं विषय समजला। आणि काही असे तळ्यात मळ्यातले जे आहेत त्यांनी जागा ठरवून घेतो कुठल्या लाईन कुठे राहणार आहे। आता जायचं तर जायचं, सगळ्यांनी जायचं। आता एक महत्वाचा विषय, माझा आवाज येतोय का? बिबट्याची पिल्ल वगैरे असली तर तिथं जागेवर थांबायचं, युटर्न मारायचा। लक्षात आलं का? पोलिसांकडनं सूचना दिल्या जात आहेत आणि त्यानंतर आता पोलिसांची टीम रवाना झाली आहे। उसाच्या शेताकडे ही टीम रवाना होताना आपण पाहतोय। उसाची शेत आहेत आणि त्याच ह्याच्यात बिबट्याची पिल्लं असतील। गुणाट गावात बिबट्याची दहशत आहे, त्यामुळेच पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आली आहे आणि त्या आधारे नराधम गाडेचा शोध घेतला जातोय। पोलिसांकडून तुकडीलाही, या 100 जणांच्या तुकडीलाही सूचना करण्यात आल्या। बिबट्याची पिल्ल दिसली तर तिथून मागे फिरा, मात्र हातात काठी आहे, लाठी आहे, त्याचाही वापर करा आणि शोध घ्या असं सांगण्यात आलंय। मात्र मोठा अडथळा या सर्च ऑपरेशन मधला ठरू शकतो तो बिबट्या आहे आणि गाडेला शोधण्यासाठी त्यासाठीच मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आली आहे।